गोंदिया के फिल्म निर्माता और निर्देशक कबीर द्वारा बनाई गई फिल्म रमाई को दर्शकों की शानदार प्रतिक्रिया मिल रही है। फिल्म में ये प्रभावी रूप से देखा गया है कि हर सफल पुरुष के पीछे एक स्त्री का अहम योगदान होता है। फिल्म डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जीवन के कठिन दौर को दर्शाती है। शिक्षा हासिल करने के दौरान उन्हें जिन चुनौतियों का सामना करना पड़ा, वही उनकी पत्नी रमाई ने त्याग और बलिदान की मिसाल पेश की। 4 बच्चों को खोने के गहरे दुख के बावजूद आम्बेडकर ने हार नहीं मानी और शिक्षा पूरी कर समाज के उत्थान के लिए कार्य किया। फिल्म में मुख्य नायक समाचार पत्र के माध्यम से सामाजिक जागरूकता फैलाने के उनके प्रयासों को भी दर्शाया गया। रमाई हाल ही में महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में रिलीज हुई है। रिलीज के बाद कलाकार और निर्माता खुद थिएटर पहुंचकर दर्शकों से संवाद कर रहे हैं और सभी वर्गों से फिल्म देखने की अपील कर रहे हैं। कबीर दा फिल्म निर्माता, ये फिल्म सिर्फ एक कहानी नहीं बल्कि संघर्ष, त्याग और शिक्षा की ताकत का संदेश है, जो समाज को नई दिशा देने का काम करेगी। अप्रतिम, अविश्वसनीय, एकदम सुंदर, आम्ही विश्वास नाही केलो अशी पिक्चर गोंदियाचे दिग्दर्शक, डायरेक्टर, निर्देशक कबीरजी यांनी बनवलेली आहे। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं आहे, जो इतिहास नाही जाणत आहे तो इतिहास घडू कसं शकतात। मला अशी सर्व लोकांना हे दुःख ह्या गोष्टीचा होत आहे। आपला इतिहास बघण्यासाठी गोंदियाची शहराची जी आम्हाला संख्या पाहिजे होती ती संख्या जिथे उपलब्ध होत नाही आहे, तर दुःख समाजाचा होते आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंनी आपल्या 4 मुलांचे, राजरत्न, गंगाधर, रमेश आणि इंदू या मुलांची आहुती दिलेली आहे। पण आमचा समाज कुठेतरी डीजे आणि कव्वालीमध्ये मग्न आहे। पण ह्या पिक्चरमध्ये जे आवश्यकता आहे, हे जे सामाजिक उपकरण होत आहेत आणि ह्या पिक्चरमध्ये हे लोक जास्तीत जास्त लोक आले, पण असं काय होताना दिसत नाही आहे। आमच्या पिक्चरमध्ये जरी सलमान खान आणि शाहरुख खान नसला, आमच्या पिक्चरमध्ये जरी शाहरुख खान आणि सलमान खान नसला, तरी कबीरदा आणि त्यांचे जे पूर्ण जे टीम आहे, प्रेरणा धाबर्डे मॅडम आहेत, चव्हाण सर आहेत, ते बाल कलाकार आहेत, यांची मेहनत, चिकाटी आणि साहस या पिक्चरमध्ये दिसून आलेला आहे। जय भीम, धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी शक्ती मिळाली आहे ती रमाबाईकडून मिळालेली आहे आणि रमाबाईंनी जी त्याग केलं आणि समर्पण केलं ते या चित्रपटाच्या द्वारे दिसत आहे। आणि डायरेक्टरनी हे फार सोप्या भाषेमध्ये रमाबाईचं त्याग, रमाबाईचं बलिदान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगाच्या पुढे आणण्याचा जो धैर्य आहे हा रमाबाईचा असल्याचं या चित्रपटातून दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी शक्ती, ऊर्जा, यश आणि चैतन्य मिळालं त्याच्या मागे रमाबाईचा हात आहे असं या चित्रपटातून दिसत आहे। अत्यंत सुरेख, सोपं आणि प्रभावशाली हे चित्रपट आहे। प्रत्येक समाज बांधवांनी हा चित्रपट पाहावा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजवावे अशी माझी मनोगत आहे आणि खूप सुंदर चित्रपट आहे, याला सर्वांनी बघावा अशी माझी विनंती है। रमाई, हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बलिदान को तो जानते हैं, बट डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो हमारे संविधान के निर्माता है, साथ ही उनके पीछे जो उनकी वाइफ रमाई ने बलिदान दिया है, अपने 4 बच्चों को बोलना चाहिए गवा कर उन्होंने कभी हौसला नहीं हारा, हमेशा बाबा साहब अम्बेडकर का हौसला बढ़ाया और हमेशा उन्हें आगे समाज कल्याण के लिए काम करने के लिए प्रोत्साहित किया। और ये पिक्चर बहुत ही अच्छी है। साथ ही हमारे गोंदिया के निर्माता कबीरदा द्वारा बनाई गई है। हम बड़ी बड़ी पिक्चरें तो हमेशा देखते हैं, बट मेरा विश्वास है कि हमें जो ऐसी समाज सुधारक और जो ज्ञानवर्धक है पिक्चरें हैं वो भी देखना चाहिए और ये पिक्चर बहुत ही ज्ञानवर्धक है, हमें देखने आना चाहिए। मी ॲक्टिंग केलं तर मला असं खूप काही माहीत पडलं। म्हणजे हमेशा दरवेळा बाबासाहेबच्या बारेमध्ये मला माहिती राहत होता। कधी रमाईच्या बारेमध्ये फक्त एवढं माहीत होतं मला का ते बाबासाहेबची वाईफ आहे। आज मी म्हणजे जेव्हा हे रोल केला तेव्हा मला त्यांची लाईफची कहाणी माहीत पडली, सगळं काही माहीत पडलं आणि माहीत पडलं की त्यांनी किती कष्ट केले आपल्या लाईफमध्ये। हे मूवी पाहायला जावे सगळे आणि हे त्यांनी म्हणजे जाणे की त्यांनी किती कष्ट केले आपल्या जीवनात। संवाददाता राधाकिशन चुटे। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच
हमारा साहस और आपका विश्वास, सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।